रितेश सर, खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचं काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की रक्तात मराठी आहे. मला स्वप्न मराठीत पडतात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं आता. रितेशजी, प्रेरणा इकडून सकाळ डिजिटलमधनं. नमस्कार. माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती, आणि मुलं तेही बघतात का बिग बॉस? बिग बॉसचे चाहते आहेत का? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टी व्ही पाहायची गरज नाही. आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे.